सध्या मी केरले तालुका करवीर पन्हाळ्याजवळ गाव आहे, कोल्हापूर शेजारी गाव आहे. आणि या केरले गावातील हा वडर समाज आहे. दगडामध्ये अतिशय कोरीव काम करतात. पहा, आसपास हे दगड पडलेले आहे, त्या दगडामध्ये इतकं सुंदर कोरीव काम करतात. आता सध्या हे कोरीव काम चालूच आहे. पहा कसे डिझाईन काढल्या काढायच्या. तरी काय करायचं चाललंय? हां, सांगा की कुठली डिझाईन काढणार आहे का? कमळ काढायचं आहे. दगडामध्ये कमळ काढायचे कलाकुसर आहे बघा. आणि काय काय केले सा, काय काय करता? गायमुख पण अतिशय सुंदर पद्धतीनं कलाकृतीने केल्या जाते. आता कमळ या ठिकाणी काढायचं चालू आहे. विविध कलाकार या ठिकाणी आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. पहा कितीतरी दगड पडलेले आहेत. किती अवघड काम या ठिकाणी सोपं करण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे. हे त्यांचं दगडामधलं कोरीव काम पहा, किती सुंदर डिझाईन काढलेले आहे. ही कमळाची प्रतिकृती तयार झालेली आहे. किती सुंदर आखीव आणि रेखीव काम आहे. यांच्या कलाकृतीला आपण दाद दिलीच पाहिजे. पहा किती कष्टाचं आखीव रेखीव आणि बारीक काम आहे. सुंदर हे दगड पडलेले त्या ठिकाणी. प्रत्येक कारागिराचं आपापलं काम चालू आहे. मोठेच्या मोठे दगड पडलेत, त्यातून दगडातून मूर्ती तयार करायचं काम चालू आहे. नक्षीकामातून सुशोभित वस्तू तयार करायचं काम चालू आहे. दगडाला आकार देणं एवढं सोपं नाही, तरी पण यांच्या दृष्टीने हे सोपं आहे. किती धुरळा उडतोय, त्यातून या प्रदूषणातून आपलं काम ते चालूच ठेवतात. याच कलाकृतीतून या ठिकाणी गणरायाची मूर्ती कशी साकारलेली आहे. सुंदर, अतिसुंदर, अप्रतिम. या ठिकाणी ही गदा घेतलेल्या हनुमानाची मूर्ती अप्रतिम. आणि हा बोर्ड आहे न्यू माऊली दगडी कारखाना, स्वरा स्टोन कटिंग. कोरीव दगडी मूर्ती, मंदिरकाम, तुळशी वृंदावन, पिंड, नंदी, दीपमाळ, चौकट इत्यादी कामे, तसेच सर्व प्रकारची दगडी कामे करून मिळतील. केरले तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तळहातावरती डोंगर घेतलेले हे हनुमानजी आणि हातामध्ये गदा आहे. ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पहा, इतकी सुंदर. पंढरपूरला आपण पाहिले आहे. आपल्याजवळ ही कलाकृती साकार केली जाते. या सगळ्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. अशा विविध प्रकारच्या कलाकृती आहेत. सध्या काम हे चालूच आहे. यांच्या कलाकृतींना सलाम आणि धन्यवाद. आणि या सर्व कारागिरांचं मनापासून कौतुक. यांच्यासाठी